ई-चलनाच्या दंडाविरोधात कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीने आज आक्रमक पवित्रा घेत शहरात भव्य जेल भरो आंदोलन केलं. महालक्ष्मी चेंबर आणि CBS परिसरातून एकत्र आलेल्या वाहतूकदारांनी दाभोळकर कॉर्नरकडे मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको करून सविनय कायदेभंग केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी 403 आंदोलकांना अटक करून शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेलं. वाहतूकदारांवर लादण्यात आलेला ई-चलन दंड अन्यायकारक असल्याचा आरोप करत तो तातडीने रद्द करण्याची मागणी समितीने केली. या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाची मालिका सुरू असून निवेदनं, धरणे, साखळी उपोषण, निदर्शनं, चक्काजाम, कोपरा सभा तसेच RTO कार्यालयासमोर आंदोलन अशा विविध मार्गांनी शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज सकाळपासून महालक्ष्मी चेंबरसमोर तसेच CBS समोरील रिक्षा बस स्टॉपजवळ आंदोलक जमण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सर्व आंदोलकांनी एकत्र येत दाभोळकर कॉर्नरकडे मोर्चा काढला. या ठिकाणी झालेल्या सभेत आंदोलनातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. विजय देवणे यांनी ही लढाई केवळ वाहतूकदारांची नसून ई-चलनाच्या दंडामुळे सर्वसामान्य नागरिकांवरही परिणाम होत असल्याचं सांगितलं. कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष तथा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी ई-चलन दंड रद्द न केल्यास आंदोलनाची व्याप्ती टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा इशारा दिला. सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन वाहतूकदारांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांनी वाहतूकदार आणि सर्वसामान्य जनतेकडून सुमारे 4,000 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचा दावा केला. तसंच आणखी सुमारे 11,000 कोटी रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं. ई-चलन दंड रद्द करण्याच्या मागणीसाठी सरकारने चर्चेचा मार्ग स्वीकारला अशी भूमिका मांडताना राठोड यांनी 15 ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. या मागणीसाठी यापूर्वीच उपोषणाची घोषणा करूनही शासन किंवा प्रशासनाकडून चर्चेसाठी संपर्क साधण्यात आला नसल्याचा दावा त्यांनी केला. सभेनंतर आंदोलकांनी ई-चलन रद्द करण्याच्या मागणीसह सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ई-चलन रद्द झालंच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी दाभोळकर कॉर्नर परिसर दुमदुमून गेला. यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको करत सविनय कायदेभंग केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. यावेळी काही काळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. अखेर 403 आंदोलकांना ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. या आंदोलनात दिलदार मुजावर, चंद्रकांत भोसले, राजू जाधव, उत्कर्ष पवार, प्रकाश केसरकर यांच्यासह इर्शाद फराज, अकीब पठाण, चिंतन राठोड, गौरव कुसाळे, सिद्धार्थ कांबळे, चंदू भोसले, अतुल पवार, राहुल पवार, भागवत घोडके, सौरभ बाराते, फैयाज मुजावर, इम्तियाज मोमीन, रवींद्र खिंडकर, दत्तात्रय पताडे, संदीप गुळवणी, सचिन जाधव, महेंद्र काळाभोर, रियाज शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. ई-चलन दंडाचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी न लावल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीने दिला आहे.